संसदेतल्या माहितीनुसार देशातील राज्यांमधील शेतकरी कर्जबाजारीपणाची आकडेवारी आता समोर आली आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर कर्जाचा अतिप्रचंड डोंगर वाढलेला आहे। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांकडे 7,38,000 कोटींचं कर्ज थकलेलं आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिली। देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल 33,50,000 कोटींचं कर्ज थकीत आहे। त्यापैकी सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांकडे आहे। याची आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। राज्य महाराष्ट्र खातेधारक 1.46 कोटी, थकबाकी 7.38 लाख कोटी। राज्य तामिळनाडू खातेधारक 2.88 कोटी, थकबाकी 3.48 लाख कोटी। आंध्र प्रदेश 1.57 कोटी खातेधारक आहेत आणि थकबाकी आहे 3.9 लाख कोटी। राज्य उत्तर प्रदेश खातेधारक 1.80 कोटी आणि थकबाकी आहे 2.30 लाख कोटी। राजस्थानमध्ये खातेधारक 1.5 कोटी आहेत आणि थकबाकी आहे 1.75 लाख कोटी। कर्नाटकात खातेधारक 1.61 कोटी आहेत आणि याची थकबाकी आहे 1.57 लाख कोटी। मध्य प्रदेश 99 लाख खातेधारक आणि थकबाकी 1.50 लाख कोटी। तेलंगणा राज्यामध्ये खातेधारक 77 लाख आहेत आणि थकबाकी 1.42 लाख कोटी इतके आहे। तर केरळमध्ये 1.2 कोटी खातेधारक आहेत आणि थकबाकी एकूण आहे 1.42 लाख कोटी। तर नेमकी महाराष्ट्रामधील 3 प्रमुख कारणं कोणती आहेत? शेतीमधून उत्पादन कमी म्हणजेच पिकांची उत्पादकता दिवसेंदिवस घटतीये, उत्पादन खर्च वाढतोय, खतं, कीटकनाशकं, अवजारं, इंधन, मजुरीचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्च हा साहजिकच वाढलेला आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे, कालबाह्य बियाणं आणि उत्पादन पद्धतीमुळे उत्पादकता कमी होत चालली आहे।